शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि आजची उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तुझी स्तुती करत सर्व मान महिमा गौरव तुला देत आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. नम्र आणि लीन होऊन तुझ्यापुढे नतमस्तक होतो. सर्व आदर गौरव महिमा तुला देतो. प्रभू, तुझी उपासना करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमची उपासना तू मान्य करून घे. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे केंद्रित करावं. ही वेळ तुझी आहे. तुझा आदर करावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या मनात चलबिचल करून आमचं लक्ष विचलित करणारे आमचे सर्व विचार तू आपल्या काबूत घे. आम्हाला तुझ्याकडे लक्ष केंद्रित करता येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. यासाठी की आम्ही आत्म्याने खरेपणानं तुझी उपासना करावी, तुझं गौरव तुला द्यावं, तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा. तू आमच्याशी बोलत आहेस ते आम्ही ऐकावं, यासाठी आमचं सहाय्य कर. ही सर्व उपासना प्रार्थनेची वेळ तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, उपासनेला सुरुवात करूया. आजच्या उपासनेमध्ये स्तुतिगीतं आहेत, प्रभूचं वचन आहे, प्रभूचा संदेश आहे आणि आज आपण प्रभुभोजनामध्ये देखील भाग घेणार आहोत. चला तर स्तुतिगीतांनी सुरुवात करूया. प्रेषितांचा मतांगीकार, आमचा विश्वासांगीकार याचा आम्ही सखोल अभ्यास केलेला आहे. हे गीत आपण ऐकणार आहोत ते साधारण तसंच आहे, आमचा विश्वास प्रगट करणारं आहे. चला तर गीत ऐकूया, प्रभूची उपकार स्तुती करूया. स्वर्ग से संसार में आया, वो जो स्वर्ग से संसार में आया, मरियम से पवित्र आत्मा द्वारा जन्म हुआ. मरियम से पवित्र आत्मा द्वारा जन्म हुआ, वो जो स्वर्ग से संसार में आया. उसने कभी नहीं पाप किया और बोझ से आजाद किया. उसने कभी नहीं पाप किया और बोझ से आजाद किया. वो जो स्वर्ग से संसार में आया. उसने पिता की ओर से केवल सच कहा. उसने पिता की ओर से केवल सच कहा. वो जो स्वर्ग से संसार में
उस पर अपनी जान दी, हमारे लिए उसने कष्ट सहा, उस पर अपनी जान दी। वो जो स्वर्ग से संसार में आया, मुर्दों में से जी उठा है, अभी जिंदा है फिर आएगा। मुर्दों में से जी उठा है, अभी जिंदा है फिर आएगा। वो जो स्वर्ग से संसार में आया, वो जो स्वर्ग से संसार में आया। प्रियजन हो, आपण आपला विश्वासांगीकार प्रगट केलेला आहे. हा विश्वास किती दृढ असावा या अर्थाचं हे पुढचं गीत आपण ऐकूया. यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। कभी यीशु है साथ तुम्हारे, डरना नहीं तुम कभी, यीशु है साथ तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे,
का वो नए रास्ते, जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें, जीना नहीं पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। प्रियजन हो, या गीतांमधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे अशी आशा आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. आपल्या पुण्याच्या मिसेस शैलजा घाटगे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. करिंकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 20 ते 28 वचने आपण वाचूया. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी. नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. कारण त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायाखाली ठेविले. परंतु सर्व अंकित केले आहे असे जेव्हा म्हटले, तेव्हा त्याने आपल्या सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल.
अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं आपलं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 117 क्रमांकाचं गीत गाऊया, जे सर्वांच्या परिचयाचं आहे. कोण मित्र येशूवाणी. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला सादर करूया. कोण मित्र येशूवाणी, सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूने, शोक किती करीतो, मोह असले की चिंता, काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता, जा प्रभूला सांगाया, सर्व दुबळ्यास पाहे, चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे, हात धरी म्हणतो, कष्टी जरी श्रमलेले, खांब जड वाहाया, त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया, मित्र जरी तुच्छ माने, जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी, सिद्ध अंगीकाराया. आपण आपलं दान प्रभूला सादर करूया, प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवलीस, सहाय्य केलंस. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनुभव दिले आहेत. तू आमची काळजी घेतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, तू दिलेल्या आशीर्वादांमधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. तुला अधिक देण्यासाठी, तुझ्या सेवेसाठी आम्ही दान पाठवावं, मदत करावी, यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. तुझं वचन आम्ही ऐकत असताना प्रभू, तू आमचं मार्गदर्शन कर. तू आमच्याशी बोलत असताना आम्ही आपलं अंतःकरण तुझ्यासाठी उघडावं, यासाठी आमचं सहाय्य कर. आणि तुझा संदेश आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे आजचा संदेश ऐकण्याची. प्रेषितांचा मतांगीकार या शृंखला अभ्यासमालेतला
आजचा शेवटला संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये आजच्या या तिसऱ्या रविवारी आपण सर्व परमेश्वराच्या आराधनेसाठी, भक्तीसाठी, उपकासासाठी एकत्र येऊ शकलो. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. माझा विश्वास आहे की ख्रिसमस, न्यू इयर या सर्व आनंद सोहळ्यामध्ये तुम्ही सर्व आशीर्वादित झाला आणि या नवीन वर्षामध्ये आपण चालत असताना प्रभू आपल्या सर्वांच्या बरोबर आहे, आपल्याला सहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. त्याचं आरोग्य, त्याची शांती, त्याची कृपा आम्हाला सर्वांना पुरवत आहे. त्याबद्दल आपण मनापासून प्रभूला धन्यवाद देऊया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीच्या सेवेच्या द्वारे गेली 5 वर्ष प्रभूने आमचं सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, त्याची कृपा पुरवली. त्याबद्दल आम्ही मनापासून त्याला धन्यवाद देतो. आपण आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या चर्चमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी कदाचित ख्रिस्त जन्मदिन, नवीन वर्ष याचा आनंद आपण साजरा केला असेल. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना अतिशय जल्लोषानं, आनंदानं आपण या नवीन वर्षाचं स्वागत केलं असेल. परंतु ज्या प्रकारे मी माझा अनुभव सांगितला, वैयक्तिकरित्या एकांतामध्ये प्रभूजवळ बसणं, प्रभूचे आभार मानणं, प्रभूची स्तुती करणं, हे आपल्यापैकी अनेकांनी केलं असेल हा माझा विश्वास आहे. आणि या नवीन वर्षामध्ये कदाचित आपल्या कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आणि इतर ठिकाणी आपण स्तुती, आराधना, भक्ती करत असाल. परंतु वैयक्तिकरित्या सुद्धा आमच्या स्वतःच्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनासाठी, आध्यात्मिक वाढीसाठी आम्हाला प्रभूबरोबर वेळ घालवण्याची गरज आहे, नाही का? मला स्वतःला याची जाणीव झाली आणि त्यामध्ये मी कमी पडलो आहे हे मला जाणवलं आणि म्हणून मी स्वतः माझं समर्पण प्रभूला केलं आहे. या नवीन वर्षामध्ये त्याच्याबरोबर एकांतामध्ये अधिक वेळ घालवण्यासाठी प्रभूने मला कृपा पुरवावी. आणि आपण सर्वही प्रार्थना करूया. कदाचित हे शक्य आहे की आपण आपल्या चर्चमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी अनेक लोकांबरोबर स्तुती आराधना करतो, प्रार्थना करतो, वचन ऐकतो. परंतु व्यक्तिगतरित्या आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रभूने माझ्याशी बोलावं यासाठी आम्ही संधी देत आहोत का, हा विचार आपण करायला हवा. गेल्या संपूर्ण वर्षभर आपण आमच्यासाठी प्रार्थना केल्या, त्यामुळं आम्हाला ही सेवा सुरू ठेवता आली आहे. आपल्यापैकी अनेकांनी आमच्या भक्तीमध्ये भाग घेतला, पवित्र शास्त्राचं वाचन करण्यामध्ये, गीत गाण्यामध्ये, संदेश देण्यामध्ये. आणि या नवीन वर्षामध्ये सुद्धा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपण आमच्या भक्तीमध्ये भाग घेऊ इच्छिता तर जरूर आम्हाला कळवा. आमची इच्छा आहे की नवीन नवीन लोकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. त्याच लोकांनी शास्त्र वाचन करू नये किंवा त्याच लोकांनी गाणे गाऊ नयेत, परंतु अधिक नवीन नवीन लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही आमची नेहमी इच्छा असते. आणि त्यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो, आपण वैयक्तिक गीत गाऊ शकता, आपल्या कुटुंबातर्फे कौटुंबिक गीत आपण सादर करू शकता, शास्त्र वाचन करू शकता. आपल्या लहान मुलांना या भक्तीमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण त्यांना उत्तेजन द्या, ही आमची आपल्याला विनंती आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर हॅक झाला आणि त्यामुळं सगळे कॉन्टॅक्ट्स मी गमावले आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व कॉन्टॅक्ट्स आता हळूहळू ॲड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नोव्हेंबरमध्ये आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये 250पेक्षा अधिक सभासद होते. परंतु सध्या आम्ही जेव्हा हा नवीन ग्रुप चालू केला आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस, त्यामध्ये 200पेक्षा कमी लोक आहेत आणि त्यापैकी अनेक नवीन आहेत. आमची इच्छा आहे की जे सर्व या अगोदर या ग्रुपमध्ये होते त्या सर्वांनी पुन्हा एकदा या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु अद्याप जर तुम्ही हा ग्रुप जॉईन केला नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपलं नाव आणि नंबर आम्हाला पाठवावा. त्यामुळे या ग्रुपमध्ये आम्हाला तुम्हाला सामील करून घेता येईल आणि नियमित आपण एकमेकांशी संपर्कामध्ये राहू. वेगवेगळ्या विषयांवर आपण या ग्रुपमध्ये चर्चा करतो, त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. आणि जरी तुम्ही भाग घेतला नाही तरीसुद्धा जी काही चर्चा चालू आहे त्यामधून तुम्हाला आशीर्वाद मिळेल हा माझा विश्वास आहे.
अजून एक गोष्ट आपण सर्वांनी करावी अशी आमची विनंती आहे, ती म्हणजे आपण या चॅनलला, पेट्रा मीडिया सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन आपण दाबा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जेव्हा तुम्ही सबस्क्रायबर होता त्यावेळेस तुमच्या मोबाईल फोनमध्ये आपोआप ही लिंक येते. मला काही जणांनी सांगितलं की मला लिंक मिळालीच नाही, परंतु जर तुम्ही सबस्क्रायबर झाला तर आम्ही पाठवण्याची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. आपोआप जेव्हा ही लिंक प्रसारित होते त्यावेळेस आपोआप तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला ही लिंक मिळेल आणि कधीही ही भक्ती तुम्ही मिस करणार नाही, तुमची चुकणार नाही. आणि म्हणून आमची विनंती आहे की अधिकाधिक लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब व्हावं आणि एवढंच केवळ नाही परंतु इतरांना आपण पाठवावं. जसे आमचे मित्र सुरेश तिवडे मिरजेमध्ये, ते दर रविवारी अनेक लोकांना पाठवतात. कधी 40, कधी 60, कधी 80 लोकांना ते पाठवतात. आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर त्यांचे अनेक मित्र आणि नातेवाईक आहेत, त्यांना ते पाठवतात. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारे आपण आम्हाला सहकार्य करत आहात, आमच्या सेवेमध्ये मदत करत आहात. तुम्ही सहभागी होऊ शकला नाही, दान पाठवू शकला नाही, तरीसुद्धा ही सेवा तुम्ही जरूर करू शकता की तुम्ही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना ही लिंक पाठवू शकता. आणि जर प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत आहे तर या भक्तीच्याद्वारे देवानं अनेकांना आशीर्वादित करावं ही आमची प्रार्थना आहे. मागच्या रविवारी ज्या सर्वांनी गीतांमध्ये आपलं पुढारीपण केलं, शास्त्र वाचनामध्ये आम्हाला मदत केली, त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. आजच्या रविवारी सिस्टर शैलजा घाटगे यांनी आमच्यासाठी शास्त्र वाचन केलं आहे. ज्यावेळेस मी त्यांना लिहिलं की शास्त्र वाचन करा तर त्यांनी ताबडतोब ते केलं आणि पाठवून दिलं. आणि त्यांनी मला हे सांगितलं की त्या स्पेनमध्ये त्यांच्या मुलाकडे आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी कोणतीच सबब सांगितली नाही. ताबडतोब त्यांनी ते रेकॉर्डिंग केलं आणि आम्हाला ते पाठवून दिलं आणि त्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. इंग्रजीमध्ये अनघा ओहोळ हिनं शास्त्र वाचन केलं, तिचाही मी आभारी आहे. आणि अनघा आणि सिस्टर शैलजा यांना कधीही मी सांगितलं तर त्या कधी नाही म्हणत नाहीत आणि ताबडतोब त्या पाठवतात. कधीही विलंब करत नाहीत, वेळ करत नाहीत. सहसा एका दिवसाच्या आत लगेच ते रीडिंग करतात आणि पाठवून देतात. आणि या त्यांच्या तत्परतेबद्दल मी त्यांचे मनापासून उपकार मानतो. आपल्यापैकी अनेक जण नेहमी शास्त्र वाचन करता, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. परंतु माझी विनंती आहे की अधिकाधिक लोकांनी यामध्ये भाग घ्यावा. विशेषतः आपल्या मुलांना आपण उत्तेजन द्या की त्यांनी गीत गावं, शास्त्र वाचन करावं. कोणत्याही माध्यमातून त्यांना प्रभूची स्तुती करायची असेल तर आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं, म्हणून कृपा करून त्यांना उत्तेजन द्या. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला तो करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 20 ते 28 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. त्यावर आपण थोडा वेळ मनन करूया आणि त्यानंतर आपला जो विषय, ज्याचा अभ्यास आपण करत आहोत, प्रेषितांचा मतांगीकार, त्याकडे आपण वळणार आहोत. 20वं वचन, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. मराठीमध्ये या वचनाची सुरुवात तरी पण असं झालेली आहे. इंग्रजीमध्ये बट क्राइस्ट हॅज बीन रिझन. त्याचाच अर्थ आत्तापर्यंत जे काही पाऊल सांगत आहे त्यावर आधारित तो आता त्या विषयावर पुढे विवेचन करत आहे, मार्गदर्शन करत आहे. 15व्या अध्यायाचं शीर्षक जर आपण पाहिलं तर ते काय आहे? मृतांचं पुनरुत्थान. पुनरुत्थान हा विषय आहे. आणि पहिल्या काही वचनांमध्ये जर आपण पाहिलं तर सुवार्ता काय आहे याविषयी पौल थोडक्यात सांगतो. 3रं आणि 4थं वचन, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. ही सुवार्ता आहे. येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. ही सुवार्ता आहे आणि ही सुवार्ता आम्ही जगाला जाहीर करत आहोत. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल पौल या ठिकाणी सांगत आहे. आणि 12व्या वचनापासून पुढे त्याविषयी बोलताना तो म्हणतो, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? पुनरुत्थानाविषयी अनेकांची शंका होती. विशेषतः
विश्वासणाऱ्यांचं मृत्यूनंतर काय होतं, हा प्रश्न अनेकांच्या समोर होता आणि आज सुद्धा अनेकांच्या समोर आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पाऊल या ठिकाणी देत आहे. आणि मग शेवटी 20व्या वचनाकडे पाऊल येतो आणि तो म्हणतो, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो अतिशय ठासूने सांगतो. तुमच्या मनामध्ये शंका असेल, तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, तरी सुद्धा मला सांगू द्या की हो, ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. खात्रीपूर्वक पाऊल या ठिकाणी सांगत आहे. आणि आमची सुद्धा अशाच प्रकारे खात्री असायला पाहिजे. त्याविषयी आम्ही डळमळीत असून चालणार नाही, त्याविषयी आम्ही गोंधळात असून चालणार नाही, पण आम्हाला खात्रीपूर्वक सांगता आलं पाहिजे की होय, ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. आणि ख्रिस्ती मंडळीचा हा विश्वास आहे, हे फाउंडेशन आहे, हा पाया आहे. आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलताना पाऊल असं म्हणतो, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. जे मेलेल्यातून पुन्हा उठले त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त हा प्रथम फळ असा आहे. त्याचाच अर्थ दुसरे सुद्धा फळ आहेत की ते त्यामधून येणार आहेत, परंतु तो प्रथम फळ असा झाला आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आमच्या जीवनाशी काय संबंध आहे, आम्हाला त्याचा काय फायदा होतो, त्याविषयी बोलत असताना पुढे पाऊल म्हणतो, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. अत्यंत महत्वाचा सिद्धांत पुनरुत्थानाविषयी पाऊल या ठिकाणी सांगत आहे की एका मनुष्याच्या द्वारे मरण आलं. आदामानं पाप केलं आणि संपूर्ण मानवजातीमध्ये मरण पसरलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मनुष्य ज्यानं आज्ञापालन केलं आणि त्याच्याद्वारे मेलेल्यांचं पुनरुत्थान सुद्धा सगळ्यांना प्राप्त होऊ शकतं. अर्थातच आदामामुळं सर्व पापी ठरले, त्यामध्ये कोणालाही काही चॉईस नाहीये, त्यामध्ये कोणालाही स्वतःचं काही मत नाहीये. आदामापासून आपण सर्व आलो असल्यामुळं आम्ही सर्व पापी ठरलो. परंतु जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान होणार आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. मेलेल्यांचं पुनरुत्थान म्हणजे विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे, हे आम्हाला पवित्रशास्त्र शिकवतं. जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. मात्र याविषयी आपण थोडंसं सावध असण्याची गरज आहे. सर्व जिवंत केले जातील याचा अर्थ सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल असं नाही, परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते सार्वकालिक जीवनासाठी उठवले जातील. आणि हा क्रम कसा असेल, हा पुनरुत्थानाचा जो क्रम आहे तो कसा असेल, त्याविषयी बोलताना पाऊल असं म्हणतो 23व्या वचनामध्ये, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या आगमन समयी. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे या जगामध्ये, मृत्यूनंतर नाही, या जगामध्ये असतानाच ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्यांच्यासाठी फार मोठी आशा आहे. ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी त्यांचं सुद्धा पुनरुत्थान होईल, ते उठवले जातील. अशा प्रकारचं अभिवचन या ठिकाणी देव आम्हाला देत आहे. नंतर शेवट होईल. शेवट होण्या अगोदर आमचं पुनरुत्थान आहे. पुनरुत्थानाची आशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्यामुळे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचंही पुनरुत्थान होईल. अशा प्रकारची आशा, अशा प्रकारचं अभिवचन देव आम्हाला देत आहे. 24वं वचन, नंतर शेवट होईल. शेवट आहे, नक्की शेवट होणार आहे. आणि तेव्हा काय होईल? तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये त्याने आपली सेवा सुरू केली तेव्हा त्याने काय घोषणा केली? देवाचं राज्य जवळ आलं आहे. देवाच्या राज्याची घोषणा करत प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी फिरला. देवाच्या राज्याचा आरंभ, सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताने केली. परंतु हे कोणासाठी करत होता? तो देवपित्यासाठी. देवपित्याला तो सर्व काही सोपवून देणार आहे. तो आज्ञाधारक आहे, पित्याशी आज्ञाधारक आहे. आणि सर्व अधिपत्य, सर्व अधिकार, सामर्थ्य हे नष्ट होणार आहे. या जगामध्ये आम्हाला प्रचंड अधिकार दिसतो, सामर्थ्य दिसतं आणि त्याद्वारे अनेकांवर अत्याचार केले जातात, हे आपल्याला पाहायला मिळतं.
या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जे काही झालेलं आहे त्यामुळे सर्व सामाजिक जीवन ढवळून गेलेलं आहे. आणि एका व्यक्तीविषयी आपण नेहमी टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचत आहोत की त्यानं प्रचंड दहशत त्या भागामध्ये निर्माण केली होती. आपल्या अधिकाराचा उपयोग करून त्यानं माणसांवर अत्याचार केले, अनेकांवर अत्याचार केले, अनेकांना फसवलं आणि एक दहशत त्यांनी निर्माण केली होती. आणि आज जगामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारे अधिकार गाजवणारे, दहशत माजवणारे लोक संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, हा सर्व अधिकार, ही सर्व दहशत एक दिवस नष्ट होणार आहे. आणि सर्व नष्ट केल्यानंतर देवाचं राज्य देवपित्याच्या हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सोपवून देणार आहे. आणि ही अत्यंत सुंदर गौरवी आशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला मिळालेली आहे. पुढे पाऊल असं म्हणतो, कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त राज्य करणार आहे आणि ते राज्य करत असताना आपल्या सर्व शत्रूंना तो पायाखाली तुडवणार आहे. होय, वधस्तंभावर त्याने सैतानाला तुडवलं, परंतु आजही सैतानाचा अधिकार, सैतानाच्या दूतांचा, जे सैतानावर विश्वास ठेवतात त्यांचा अधिकार या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सर्व प्रकारचा हिंसाचार, सर्व प्रकारचा अत्याचार, सर्व प्रकारची अनैतिकता हे आम्हाला जगामध्ये पाहायला मिळते. परंतु हे सर्व शत्रू नष्ट होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना नष्ट करणार आहे, आपल्या पायाखाली तुडवणार आहे आणि तोपर्यंत तो राज्य करणार आहे. 26 वचन, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. मृत्यू हा शत्रू आहे. होय, मृत्यूचा आम्हाला भय नाहीये, परंतु देवाची योजना नाही आमच्यासाठी मृत्यू म्हणून. देवाची योजना आहे की आम्ही सदा सर्व काळ त्याच्याबरोबर जिवंत राहावं. त्यासाठी त्याने आम्हाला निर्माण केलं. आमच्या पापांमुळं आमचं मरण होतं, परंतु त्या मृत्यूच्या तावडीतून, त्या मृत्यूच्या गुलामगिरीतून, त्या भयातून एक दिवस तो आम्हाला सर्वांना मुक्त करणार आहे. कारण मृत्यू हा जो शत्रू आहे त्याचा नाश प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे. वचन 27, कारण त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले, परंतु सर्व अंकित केले आहे असे जेव्हा म्हटले तेव्हा ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. सर्व काही अंकित केलं म्हणजे पिता सुद्धा त्याचा अंकित झाला असं नाही. पित्याचं स्थान हे नेहमी उच्च आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा पित्याच्या अधिकाराखाली आहे, पित्याच्या आज्ञेमध्ये आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पित्याला अधीन आहे, समर्पित आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, कारण तो आज्ञाधारक आहे. आणि शेवटी 28 वचन, त्याच्या अंकित सर्व काही झाले आहे असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व अधिकार त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. इंग्रजीमध्ये असं म्हटलं आहे, सो दॅट गॉड विल बी अबाव ऑल फॉर ऑल. आज अनेक गोष्टी आमच्या नियंत्रणामध्ये नाहीत, नाही का? पहा, लॉस एंजलसमध्ये अग्नितांडव झालं, त्या ठिकाणी प्रचंड विध्वंस झाला, अनेकांनी आपले जीव गमावला. कारण गोष्टी आमच्या नियंत्रणाखाली नाही आहेत. परंतु एक दिवस सर्व काही गोष्टी परमेश्वर आपल्या नियंत्रणामध्ये आणणार आहे. त्यानं सैतानाला या जगामध्ये मर्यादित स्वातंत्र्य दिलं आहे, परंतु एक दिवस येणार आहे आणि आम्हाला सर्वांना त्या दिवसाची वाट पाहायची आहे की ज्यावेळेस सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंकित असेल, त्याच्या अधिकाराखाली असेल, सर्व काही त्याला अधीन होईल आणि हे सर्व पित्याच्या अधीन होईल आणि पिता सर्वांच्या वर असेल. आज जगातील बहुसंख्य लोक देवपित्याला ओळखत नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून ओळखत नाहीत. परंतु एक दिवस येणार आहे की ज्यावेळेस सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि देवपित्याच्या अधीन असेल. प्रभू येशू ख्रिस्त आणि देव जो बाप यांचे जे संबंध आहेत, ही सहभागिता आहे, ती सुद्धा वेळोवेळी आपल्याला पवित्रशास्त्रामध्ये पाहायला मिळते की पुत्र पित्याच्या अधीन आहे. अधीनता काय असते हे प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला शिकवलं आणि म्हणून आम्हाला सुद्धा एकमेकांच्या अधीन व्हायचं आहे. मंडळीमध्ये सेवकांना जो अधिकार आहे त्याच्या अधीन आम्हाला व्हायचं आहे. घरामध्ये पतीला, पत्नीला जो अधिकार आहे त्याच्या अधीन सर्वांनी व्हायचं आहे.
आमचं जे सरकार आहे त्यांच्या अधीन आम्हाला राहायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अधीनता शिकवतो. स्वाभाविकरित्या आम्ही बंड करणार आहोत. बंड करणं हा मानवी स्वभाव आहे आणि ते पापाच्या प्रभावामुळे होतं. पापामुळं आम्ही बंड करायला शिकलो. पहिल्या मानवानं बंड केलं, देवाची आज्ञा मोडली, त्यानं पाप केलं आणि तोच स्वभाव आज आमच्यामध्ये सुद्धा आहे. अधीन होणं हे फार कठीण आहे आणि आजकाल आम्हाला फार उघडपणे हे दिसत आहे. पोलिसांचं भय आज राहिलं नाही. जे काही शासन असेल, जो काही अधिकार असेल, त्याच्या विरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती आज समाजामध्ये वाढत आहे, हे आम्हाला पाहायला मिळतं. रस्त्यावर वाहन चालवत असताना आम्ही ट्रॅफिकचे नियम पाळत नाही. अधीन राहण्याची आमची इच्छा नाही आणि त्याचे परिणाम आम्हा सर्वांना भोगावे लागतात. अपघात वाढलेले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा प्रकारचं चित्र आज आम्हाला पाहायला मिळतं आणि आम्ही ख्रिस्ती या नात्यानं प्रभू येशू ख्रिस्तापासून आम्हाला काय शिकायचं आहे? देवाच्या अधीन असणं. तसा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या अधीन होता. त्याचप्रकारे तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताच्या अधीन राहून त्या प्रकारचं जीवन आपण जगावं, याची आज आवश्यकता आहे. या नवीन वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपण चालत असताना, त्या गौरवी आशेमध्ये आपण जीवन जगत असताना आपण स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करूया. त्याच्या अधीन आपण राहूया आणि अधीनतेमध्ये जो काही आशीर्वाद आहे तो आम्हा सर्वांना प्राप्त व्हावा, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास आपण गेले 17 आठवडे केला. गेल्या 16 सेशन्समध्ये या एका डॉक्युमेंटवर आपण विचार केला. दर रविवारी प्रेषितांचा मतांगीकार अनेक चर्चमध्ये बोलला जातो, म्हटला जातो. पण मी अनेक ठिकाणी विचारलं की तुम्ही याचा अभ्यास केला का कधी? बहुतेक ठिकाणी मला उत्तर मिळालं नाही, ह्याचा अभ्यास आम्ही कधी केला नाही. दर रविवारी आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो, प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो, पण त्याचा गहन अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो का? माझा विश्वास आहे की या अभ्यासाच्याद्वारे आम्हाला प्रेषितांचा मतांगीकार अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेण्यासाठी, अवलंबन करण्यासाठी देवानं आम्हा सर्वांचं सहाय्य करावं, ही माझी प्रार्थना आहे. आपण याचा अभ्यास करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वजण मिळून डॉक्टर अमित त्रिभुवन यांच्याबरोबर आपला विश्वास आपण जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व एकत्र बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. या शेवटच्या सत्रामध्ये आपण 2 विधानांचा विचार करणार आहोत. देहाचं पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन. आणि अर्थातच याचा जो शेवट आहे तो आमेन या शब्दानं आहे, त्यावर सुद्धा आपण विचार करणार आहोत. परंतु हा अभ्यास सुरू करण्या अगोदर मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास आपण करत असताना प्रभूनं आपल्याला काही वेगळं दाखवलं आहे का? प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला आहे का? प्रभूनं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे का? तुमची साक्ष ऐकायला आम्हाला आवडेल. कृपा करून आम्हाला लिहा. कशा प्रकारे प्रभू आपल्याशी बोलला आहे, आपल्याला उत्तेजन दिलं आहे, आपल्याला आशीर्वादित केलं आहे, तुमची साक्ष ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. आम्हाला फोन करा, आम्हाला मेसेज पाठवा, कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संपर्क करा आणि कशा प्रकारे प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास आपल्यासाठी उद्बोधक ठरला आहे हे ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. आणि त्याचबरोबर आता आम्हाला नवीन अभ्यास सुरू करायचा आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहीत असेल की आम्ही पुस्तकांचा अभ्यास करतो. वी स्टडी द बुक्स ऑफ द बायबल. पवित्र शास्त्राची पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचा अभ्यास आपण करत असतो.
आणि आपण अनेक पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. नेहम्याच्या पुस्तकाचा अभ्यास केला आहे, पेत्राचं पहिले पत्राचा अभ्यास केलेला आहे आणि इतर काही. आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला पाठवा. प्रभू आपल्याला काय मार्गदर्शन करतो त्या प्रकारे आपण पुढचा अभ्यास सुरू करणार आहोत. जुन्या करारामधील पुस्तक असेल किंवा नव्या करारामधील पुस्तक असेल, कोणत्या पुस्तकाचा अभ्यास आपण करावा ऑनलाईन भक्तीमध्ये, याविषयी आपले काही विचार असतील, सूचना असतील तर जरूर आम्हाला कळवा. मला असं वाटतं कदाचित आत्ता पण आपल्या सर्वांना माहीत झालं असेल की माझा व्हॉट्सॲप नंबर बदललेला आहे. माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर जो आहे तो 7387766772 आहे आणि या भक्तीच्या अखेरीस तो नंबर आपल्याला दिसेल. कृपा करून त्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा. अर्थात पीटरचा नंबर त्या ठिकाणी आहे, त्याच्याशी संपर्क करा. मयंक नोएल याच्याशी संपर्क करा आणि आपलं नाव आणि आपली माहिती आम्हाला पाठवा. आमच्या ग्रुपमध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांचे केवळ नंबर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. मला माहीत नाही की त्यांचं नाव काय आहे आणि आमची इच्छा आहे की प्रत्येक आमच्या ग्रुपमध्ये जो सभासद आहे तो आम्हाला माहिती असायला हवा. आम्हाला अपरिचित असलेली कोणतीही व्यक्ती आमच्या ग्रुपमध्ये राहू शकत नाही. आमची इच्छा आहे की आमची सहभागिता त्या लोकांबरोबर आहे की ज्यांना आम्ही ओळखतो. कदाचित आमची प्रत्यक्ष भेट झाली नसेल, परंतु तुमचं नाव आम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. कदाचित तुमचा नंबर आमच्याकडे आहे, परंतु तुमचं नाव या नवीन फोनमध्ये सेव्ह केलं नसल्यामुळं मला हे माहीत नाही. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपलं नाव आणि आपला नंबर आम्हाला पाठवावा, ज्यामुळे आम्हाला ते सेव्ह करता येईल आणि आमच्या ग्रुपमध्ये कोण कोण आहेत हे आम्हाला माहीत असेल. देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन. प्रेषितांचा मतांगीकार याच्या शेवटी अत्यंत पॉझिटिव्ह नोटवर, अत्यंत सकारात्मक विचारांवर हा अभ्यास आपण संपवत आहोत. प्रेषितांच्या मतांगीकाराची जी सुरुवात आपण केली ती आपण मी विश्वास धरतो, मी विश्वास धरते, आय बिलीव्ह या शब्दापासून केली. इंग्रजीमध्ये आय बिलीव्ह सुरुवातीला आहे, मराठीमध्ये त्या नंतर आहे वाक्या शेवटी. परंतु माझा विश्वास आहे या अत्यंत मोठ्या महत्त्वपूर्ण विधानापासून आपण सुरुवात केली आणि आता आपण जो शेवट करत आहोत तो एक आशेचा विचार आहे. आम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे, त्याविषयी या विधानामधून आपल्याला शिकायला मिळतं. आमचं पुनरुत्थान होणार आहे याचा अर्थ काय, तर देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही सदोदित राहणार आहोत. ज्या देवाविषयीचा आपण अभ्यास केला, ज्या देवाविषयी आपण विचार केला, त्या परमपवित्र देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही कायमचे राहणार आहोत. हा अत्यंत दिलासादायक, उत्तेजन देणारा, धीर देणारा हा विचार या ख्रिस्तांच्या मतांगीकाराच्या अखेरीस आपण करत आहोत. आमची जी ख्रिस्ती आशा आहे ती प्रगट करत असताना दोन कल्पना आहेत की ज्यांचा समावेश, ज्यांचा संबंध या विधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरलं, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी आपण आधी अभ्यास केलेला आहे. आता त्याच्या पुनरुत्थानाचा परिणाम, त्याच्या पुनरुत्थानाचा लाभ आम्हाला जो होतो तो म्हणजे आमचंही पुनरुत्थान होतं. देहामध्ये आमचं पुनरुत्थान आहे हा विचार या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आम्हाला सांगितलेला आहे. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. ही अत्यंत गौरवी आशा पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होते. पहा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर जेव्हा होता, आपल्या शिष्यांबरोबर आपल्या मृत्यूच्या अगोदर शेवटलं संभाषण त्यानं केलं, त्यावेळेला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये आपल्या शिष्यांची बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहे, त्यामुळे निश्चितच आहे ते अस्वस्थ झाले होते, ते घाबरले होते, ते चिंतेमध्ये होते, ते निराश झाले होते, ते दुःखी झाले होते. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना धीर देतो आणि म्हणतो, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आमच्या जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवणं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे अत्यंत मूलभूत, पायाभूत आहे. आमच्या जीवनाचा तो पाया आहे, तो आधार आहे. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो की देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि मग तो त्यांना आश्वासन देतो, अभिवचन देतो. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते.
मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. प्रभू येशू ख्रिस्त पुढे जात आहे. त्याचा मृत्यू होणार आहे, त्याचं पुनरुत्थान होणार आहे, त्याचं स्वर्गारोहण होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केला आहे. तर आपल्या शिष्यानं तो काय सांगतो, मी जागा तयार करायला जातोय, मी पुढे जात आहे, माझ्याकडं काम आहे. तुमच्यासाठी मी जागा तयार करायला, तुमच्यासाठी मी तयारी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जागा तयार करत आहे. आणि जागा तयार केल्यानंतर तो काय करतो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. पुनरुत्थान म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर असावं आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तयारी करत आहे. किती सुंदर विचार आहे नाही का, की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तयारी करत आहे. आमचं जे पुनरुत्थान होणार आहे ते केवळ आध्यात्मिक नाही, परंतु दैहिक देहाचं पुनरुत्थान होणार आहे. कारण आम्ही एकमेकांना ओळखू, आमचे नातेसंबंध बदलतील. कदाचित आम्ही ख्रिस्तामध्ये सर्व बहीण भाऊ असू, त्या ठिकाणी कोणी लग्न करून घेणार नाही, देणार नाही, पती पत्नी म्हणून नसतील, पण आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये बहीण भाऊ असू, पण आम्ही सर्व देहामध्ये एकमेकांना ओळखू, असं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला सांगतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वतः येऊन तुम्हाला घेऊन जाईन. आम्हाला नेण्याची जबाबदारी सुद्धा त्याने घेतलेली आहे. आम्हाला काळजी करायचं कारण नाही मृत्यूनंतर आम्ही कुठे जाऊ. आमचे प्रियजन जेव्हा आम्हाला सोडून जातात तेव्हा आम्हाला फार दुःख होतं आणि ते साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, मी स्वतः येऊन तुम्हाला घेऊन जाईन. आमचे प्रियजन जेव्हा जातात तेव्हा जणू काही प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हात धरून त्यांना घेऊन जातो. मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आता त्याचं पूर्ण स्वरूप पुनरुत्थानानंतरच आपल्याला समजेल, पण तो आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे, की मी तुम्हाला येऊन घेऊन जाईन. आमचे प्रियजन जेव्हा जातात तेव्हा आम्हाला काळजी करण्याचं, निराश होण्याचं, दुःख करण्याचं कारण नाही. आम्हाला याची खात्री आहे की जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सुरक्षित आहेत, अत्यंत चांगल्या जागी आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर असावं आणि म्हणूनच आमच्या पुनरुत्थानाला फार महत्त्व आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि आमचं भावी पुनरुत्थान याचा काय संबंध आहे? आणि या बाबतीमध्ये विचार करत असताना पौल जे म्हणतो की आम्ही देवाचे दत्तक मुलं आहोत. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, आमचा नवा जन्म होतो, त्यावेळेस देव आम्हाला त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या म्हणून स्वीकारतो. रोम 8:15, 8:23, 9:4, गलतीकरासपत्र 4 अध्याय 5 वचन, इफिसकरासपत्र 1 अध्याय 5 वचन, या सर्व वचनांमध्ये पौल आम्हाला हा विचार दाखवत आहे की आम्ही देवाचे दत्तक पुत्र आणि कन्या आहोत. आम्ही देवाची दत्तक मुलं आहोत. ज्यावेळेस आम्ही देवाची दत्तक मुलं होतो त्याचा पहिला अर्थ हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा वेगळ्या दृष्टिकोनातून पुत्र आहे आणि आम्ही सर्व देवाच्या कुटुंबामध्ये आम्हाला दत्तक घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या कुटुंबाचा एक भाग झालेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम फळ आहे, तो आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्व देवाच्या कुटुंबामध्ये घेतले आहोत, जोडले गेलो आहोत. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जो अधिकार पुत्राला आहे तो सर्व अधिकार आम्हा सर्व देवाच्या मुलांना प्राप्त होतो, कारण आम्ही देवाची मुलं आहोत. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे त्याच प्रकारे आम्ही सुद्धा देवाची मुलं होतो. तो अधिकार आम्हाला प्राप्त होतो. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताचं पित्याबरोबरचं नातं हे वेगळं आहे, पण आम्हाला सुद्धा देवाच्या कुटुंबामध्ये तोच अधिकार प्राप्त होतो तो प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कायद्यानं जणू काही अधिकार मिळालेला आहे की आम्ही देवाची मुलं झालो आहोत. परंतु दुसरा एक आशीर्वाद आम्हाला देवाच्या कुटुंबामध्ये जाण्यामुळे मिळतो आणि त्याविषयी बोलताना पेत्र आपल्या पहिल्या पत्रामध्ये, पेत्राचं पहिले पत्र याचा 1 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये बोलत असताना काय बोलतो बरं? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला
पुन्हा जन्म दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला नवा जन्म मिळाला आहे आणि जो वारसा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे तोच आम्हाला सुद्धा प्राप्त होतो. हा जो वारसा हक्क आहे तो देवाची मुलं म्हणून आम्हाला प्राप्त होतो आणि हा फार मोठा आशीर्वाद पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला मिळत आहे. याविषयी बोलताना 8व्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनामध्ये पौल असं म्हणतो, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुलं आहोत आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. प्रभू येशू ख्रिस्ताचा वारसा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्तानं दुःख सहन केलं आणि तोच वारसा आम्हाला सुद्धा मिळतो. जेव्हा आम्ही दुःख सहन करतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला जे गौरव मिळालं तेच आम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवामध्ये आम्ही त्याच्याबरोबर वाटेकरी होतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हा फार मोठा चमत्कार आहे, फार मोठा आशीर्वाद जगासाठी आहे. परंतु त्या आशीर्वादामध्ये आमच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्ही सुद्धा सहभागी होतो, आमचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो. पुनरुत्थानाचे वाटेकरी, प्रभू येशू ख्रिस्ताचा वारसा, आपण त्यामध्ये सहभागी होतो. आता दुसरा जो विचार ख्रिस्तांच्या मतांगीकारामध्ये या शेवटल्या विधानामध्ये आहे ते म्हणजे देहाचं पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन हा आशीर्वाद आम्हा सर्वांना प्राप्त व्हावा ही देवाची इच्छा आहे, बरोबर. सार्वकालिक जीवन म्हणजे अनंत काळ, ज्याला काही अंत नाही, केवळ एवढाच मर्यादित अर्थ नाही. सतत जगत राहणं एवढा अर्थ त्यामध्ये नाही. तसं असेल तर ते फार कंटाळवाणं होईल, नाही का. परंतु आम्ही देवाबरोबर राहणं, देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं, हा तो अनुभव आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे प्रभूबरोबर, ख्रिस्ताबरोबर, देवपित्याबरोबर राहणं, हा अनुभव, ह्याला सार्वकालिक जीवन म्हणतात. नवा करार ज्या ग्रीक भाषेमध्ये लिहिण्यात आला त्या भाषेमध्ये जीवन यासाठी 2 शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द आहे बायोस, बायोलॉजिकल एक्झिस्टन्स. केवळ शारीरिकदृष्ट्या आमचं अस्तित्व, हा मर्यादित अर्थ आहे. पण दुसरा जो शब्द आहे तो ZOE, ZOE हा शब्द वापरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जीवन, परिपूर्ण जीवन, समृद्ध जीवन. योहान कृष्ण शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये आणि 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला की मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्त व्हावं आणि ते विपुल जीवन प्राप्त व्हावं म्हणून मी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी या जगामध्ये आला की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, परंतु ते विपुल असावं, ते संकुचित नाही, ते मर्यादित नाही. आणि त्या जीवनाचं अभिवचन ख्रिस्तांच्या मतांगीकारामध्ये आपल्याला मिळतं. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, त्याचा अर्थ मृत्यूसुद्धा हे सार्वकालिक जीवन थांबवू शकत नाही. मृत्यू त्यामध्ये अडखळण निर्माण करू शकत नाही. आम्ही जिवंत असू किंवा आमचा मृत्यू हो, आमचं देवावरचं नातं हे चालूच राहतं. आणि म्हणून पाऊल अतिशय खात्रीपूर्वक म्हणतो की मी आज देहात असलो काय किंवा देवात नसलो काय, मी प्रभूजवळ असेन. या जगामध्ये आपण देवाबरोबर राहू शकतो, या जगातून गेल्यानंतर सुद्धा आपण ख्रिस्ताबरोबर राहू शकतो आणि ते सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि त्यासाठी या जगामध्ये असतानाच आम्हाला आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करण्याची गरज आहे. अर्थात सार्वकालिक जीवन म्हणजे मृत्यूनंतरच सुरू होणारं जीवन नाही आहे, ते या जगामध्ये सुरू होतं. योहान 5:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. होणार आहे असं नाही, प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. या जगामध्येच सार्वकालिक जीवनाचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. आपण मरणातून जीवनामध्ये गेलो आहोत आणि म्हणून मरणाचं भय आम्हाला नाही. मरण देवाबरोबरचं आमचं नातेसंबंध संपू शकत नाही. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अडखळण आणू शकत नाही.
आम्ही जिवंत असू किंवा मृत असू, आम्ही देवाबरोबर राहू शकतो. आणि या सार्वकालिक जीवनाची सुरुवात ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच क्षणाला सुरुवात होते. आमचं सार्वकालिक जीवन या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सुरू होतं, जे मृत्यूनंतरही चालू राहतं. आणि ही गौरवी आशा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला जीवन आहे. जो पुत्राला नाकारतो त्याच्याजवळ जीवन राहणार नाही, परंतु देवाचा क्रोध त्याच्यावर राहील. आपण जे कोणी माझा संदेश आज ऐकत आहात, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही आपला तारणारा विश्वास ठेवला आहे का? त्याचा स्वीकार केला आहे का? आपलं जीवन त्याला समर्पित केलं आहे का? जर ते केलं नसेल तर आज वेळ आहे. आज तुम्ही त्याला स्वीकारा. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारा आणि तुमच्या सार्वकालिक जीवनाची सुरुवात त्याच क्षणाला होते. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हे अभिवचन देत आहे. तुम्ही मरणातून जीवनात पार गेला आहात. सार्वकालिक जीवनाचं दान प्रभू आम्हाला देतो. त्यासाठी आम्हाला मृत्यूची वाट पाहायची गरज नाही, पुनरुत्थानाची वाट पाहायची गरज नाही. पुनरुत्थान होईल तेव्हा प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी आम्ही त्याचा अनुभव घेऊ. परंतु आज सार्वकालिक जीवनाची सुरुवात आमच्या जीवनामध्ये होऊ शकते. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे, जर अशा प्रकारे तुम्ही निर्णय केला नसेल तर आज तुम्ही तो निर्णय घ्या. आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. आपलं जीवन प्रभूला समर्पित करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या सार्वकालिक जीवनाला आपण सुरुवात करा. प्रेषितांचा मतांगीकार संपवत असताना शेवटला शब्द फार महत्त्वाचा आहे. आमेन असं म्हणतंय, नाही का? आपण नेहमी प्रार्थनेमध्ये आमेन म्हणतो. त्याचा अर्थ जो काही विश्वास आपण प्रगट केलेला आहे प्रेषितांच्या मतांगीकाराचा अभ्यास करत असताना त्याला आपण होय म्हणतो. आपण आमेन म्हणतो की होय प्रभू, याप्रमाणे होऊ दे. आम्ही त्याला मान्यता देतो. आम्ही त्याला अधीन होतो. प्रेषितांचा मतांगीकार केवळ म्हणणं, तो जाहीर करणं हे सर्व ठीक आहे, परंतु जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण त्याच्या अधीन होत नाही, जोपर्यंत त्याचा आपण अनुभव घेत नाही, तोपर्यंत प्रेषितांच्या मतांगीकाराचा काहीच अर्थ नाही. आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही याचा अनुभव घेतला आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शेवटी आपण याला आमेन म्हणत असताना आपण स्वतःला हा प्रश्न विचारूया की हे सर्व माझ्या जीवनामध्ये खरं आहे का? मी स्वतः प्रभूला अधीन झालो आहे का? जर नसेल तर आजच आपण प्रार्थना करूया आणि स्वतःला प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, आमचं मार्गदर्शन केलंस. प्रभू, या संपूर्ण प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास करत असताना तुझ्या आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोललास, आम्हाला तू बोध केलास, तुझं शिक्षण, तुझं ज्ञान तू आम्हाला दिलंस. आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. जे सत्य तू आम्हाला प्रगट केलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं आणि प्रभू त्याचं आज्ञापालन आम्ही आमच्या जीवनामध्ये करावं. यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, आजारी आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांना धीर दे, त्यांना तुझी शक्ती तू दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्या नवीन वर्षामध्ये तू त्यांना घेऊन आलास. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो येणारं नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या कृपेचं, तुझ्या सामर्थ्याचं, तुझ्या मार्गदर्शनाचं वर्ष होऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना सुरक्षित ठेव आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं जीवन होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभू भोजनाची. आपल्या मनाच्या पूर्ण तयारीनिशी आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो,
प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले
तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त
याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. तुम्ही हा आशीर्वाद आपले मित्रमंडळी, नातेवाईकांना देणार आहात ना? मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेक जण उपासनेची लिंक त्यांना पाठवत असता. प्रभू तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहे. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.